आज डोनाळा गावामध्ये उभा आहे. म्हणजे माझं स्वतःच गाव आहे तसं बघितलं तर या गावाच्या मुख्य जे तलाव आहे, मुख्य तलाव जो गावचा डोनाळा, त्या तलावावर आपण त्याच्या पाळूवर उभे आहोत. ही पाळू बघू शकता तुम्ही. तर सुरुवातीला हा सिंचन तलाव होता. सिंचन तलाव च्या नंतर काही दिवसाला, काही कालावधीनंतर याचा पाझर तलाव केला. आज या तळ्याची तुम्ही दशा बघू शकता. या तळ्यामध्ये फक्त आणि फक्त 300 ते 400 लिटर पाणी आहे. म्हणजे या तळ्याची एवढी दुर्दशा झालेली आहे. तर जर समजा हे तलाव जर टिकवायचं असेल आणि या तलावामध्ये जर उद्याच्याला पाणी जर साठून राहावं, याच्यासाठी काय करायचं असेल तर आपले जे स्थानिक प्रशासन आहे म्हणा, त्याच्यानंतर स्थानिक जे आमदार खासदार जे आहेत समजा, त्यांच्या मार्फत या तळ्यासाठी एक चांगला प्रोजेक्ट राबवणं गरजेचं आहे. आणि भविष्यामध्ये हा एक डॅम होऊ शकते. आणि इथल्या आसपासच्या आजूबाजूच्या जे पंचक्रोशीतील जे गाव आहेत, म्हणजे इकडं बघायला गेलं तर इकडं सुकळी आहे, त्याच्यानंतर कोटारी आहे, स्वतः डोनवाडा गाव आहे, त्याच्यानंतर खांबाळा आहे, कुरुंदवाडी आहे, आणि स्वतः कुरुंद्याला सुद्धा या तलावाचा फायदा व्हायचा. पाझर तलाव हा या तळ्याचं पाझर होऊन पाणी तिथपर्यंत कुरुंद्यातील शेतकऱ्यांना सुद्धा याचा फायदा व्हायचा. परंतु काही वर्षामध्ये या तलावाकडं सर्वांचं दुर्लक्ष होत आहे. आणि या गोष्टीमुळं गावकऱ्यांना तर याचा फटका बसतोयच, वन्यप्राणी जीवन यांना सुद्धा फटका बसतोय. आणि येणाऱ्या काळामध्ये आजूबाजूच्या जे पंचक्रोशीतील गाव आहेत त्यांना सुद्धा हा फटका बसेल. जर या तलावामध्ये जर पाणी साचवायचं असेल, टिकवायचं असेल, तर या तळ्याचं काम अत्यंत चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे. या तळ्याचं खोलीकरण झालं पाहिजे, रुंदीकरण झालं पाहिजे. तर तुम्ही या साईडला बघू शकता. म्हणजे जवळपास या तळ्याचा जो एरिया आहे ते 20-25 एकरचा एरिया आहे. तो जर एरिया वाढवला आपण तर निश्चितच या पंचक्रोशीतील गावांना या तलावाचा फायदा होऊ शकतो. इथल्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. आणि अगोदर हा तलाव तसा बघितला तर सिंचनात तलाव होता. आज गावामध्ये आमच्या पाठीसुद्धा आहे त्याची लावलेली. परंतु इथले काही म्हणा आमदार खासदार त्यावेळेसचे त्या काळातले त्यांच्या हलगर्जीपणामुळे म्हणा किंवा अजून काही प्रॉब्लेम असतील, या गोष्टीमुळं हा तलावाचा म्हणजे सिंचन तलावाचा पाझर केला. म्हणजे कारण सिंचन जर झाला असता तर या तलावावर सर्वे झाला होता इथल्या 2-3 गावासाठी की बाबा या तलावावर एक कॅनल फिरणार होता. परंतु एका प्रकारे गावकऱ्यांवर हा अत्याचार झाला आणि त्यावेळेस कोणी काही बोललं नाही समजा. त्यामुळं या सिंचन तलावाचा काही दिवसाला पाझर तलाव झाला आणि त्याचा फटका जे आहे ते आत्ताच्या पिढीला बसतोय. म्हणजे जवळपास या तलावाची निर्मिती होऊन जवळपास 30 वर्षाचा कालावधी उलटून गेलेला आहे. परंतु एखादं काम जर हाती घेतलं तर आपण म्हणजे पुढचं फ्युचर बघून ते काम करायचं असते. 10 वर्ष 15 वर्ष म्हणजे लॉंग टर्मचं व्हिजन ठेवून आपण काम करायचं असते. असे कामं 5 वर्षात 10 वर्षात होत नसतात, आम्ही मान्य करतो. त्याच्यामुळं लॉंग टर्मचं व्हिजन ठेवून आपल्याला येणाऱ्या 10-15 वर्षाच्या काळामध्ये हे तलाव अत्यंत चांगला झाला पाहिजे. याच्यासाठी स्थानिक आमदार खासदार यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि मी आशा करतो ते हे काम करतील आणि त्याच्यासाठी सर्व गावकरी मंडळी त्यांच्यासोबत असेल. तर धन्यवाद.